कोणतीही कारवाई करण्याचं धाडस अजितदादा दाखवतील असं मला व्यक्तिशः काही वाटत नाही. भाजप प्रवेशाच्या दृष्टीनं त्यांची चाचपणी ही काही वर्षांपासूनच चालू होती, हे तितकं सत्य आहे. तर संग्राम जगतापांच्या माध्यमातून पुढची लोकसभा ही भक्कम करणं यासाठी सुजय विखेंनी काम करायचंच नाही का? मग शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक त्यांचा पक्ष आहे आणि ते आहेतच, ते राहतील पण. मग दोन्ही विचारधारेंना बरोबर घेऊन पुढचं राजकारण कसं करता येईल? नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे एक आमदार ज्यांचं नाव संग्राम जगताप सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत. केवळ हिंदुत्ववादी भूमिका घेत नाहीयेत, तर अनेक ठिकाणी ज्या हिंदू गर्जना सभा झाल्या, ज्याला भाजपचे आमदार मंत्री नितेश राणे होते किंवा गोपीचंद पडळकर होते किंवा अन्य आमदार होते, त्या व्यासपीठावर सुद्धा संग्राम जगताप गेले आणि तिथे त्यांनी काही मुस्लिम विरोधी विधानं केली, ज्यामुळं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा एक मोठा राजकीय कल्लोळ माजलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्राद्वारे त्यांनी संग्राम जगताप यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे. अर्थातच अजितदादांसाठी हा मोठी अडचण झालेली आहे, कारण एकीकडे अजितदादा भाजपसोबत गेले, त्यावेळेस सुद्धा अजितदादांनी सांगितलं होतं की आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष या विचारधारेवर काम करेल. पण आता अजितदादांच्या त्याच पक्षाचा आमदार सार्वजनिकपणे एका समुदायाविषयी वादग्रस्त विधाने करत असताना राष्ट्रवादी त्या आमदारावरती कारवाई का करत नाहीये, याच प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेसाठी आपण ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के सर यांना आमंत्रित केलेलं आहे. यामागचे नेमके काय कारण आहेत? देवचक्के सर, तुमचं मुंबई तक मध्ये स्वागत आहे. आपल्याला अनेक विषयांवरती चर्चा करायची आहे, पण पहिलं की संग्राम जगताप हे नगरमध्ये आता नवं नाव नाहीये. माजी महापौर आहेत, 2008 पेक्षा अधिक काळापासून ते 2008 मध्ये महापौर झाले. त्यानंतर मोठा काळ त्यांनी पालिकेच्या राजकारणामध्ये घातला. आता ते आमदार आहेत. एवढ्या सगळ्या वर्षाच्या राजकारणानंतर हिंदुत्ववादी भूमिका आताच घ्यावी असं संग्राम जगताप यांना का वाटतं? नमस्कार. हा एक फार असा मोठा विषय राजकारणाच्या दृष्टीनं आहे असं म्हणता येईल. कारण अहमदनगर शहर हा जो मतदारसंघ आहे, म्हणजे सध्याचा अहिल्यानगर, हा शहर मतदारसंघ जो आहे तो पहिल्यापासून हिंदुत्ववादी विचारधारेला जोडलेला किंवा बांधला गेलेला असा मतदारसंघ म्हणून हा आतापर्यंत ओळखला गेलेला आहे. नगर शहराच्या या विधानसभेमध्ये जे कोणी आमचे प्रतिनिधित्व करत होते ते होते शिवसेनेचे आमदार अनिल भैया राठोड. जवळपास 5 टर्म त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेमध्ये केलं होतं. शिवसैनिक म्हणून एक अतिशय कडवा असा शिवसैनिक म्हणून अनिल राठोड यांची ओळख ही संपूर्ण नगर शहराला तेव्हापासून आहे. आणि मग त्यांच्या या कडवट हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजपसारखे जे पक्ष होते त्यांनी अनिल राठोड आणि यांची शिवसेना, म्हणजे पूर्वी भाजप शिवसेना युती होतीच, तर ती जी युती आहे ती नगरमध्ये अतिशय प्रभावीपणे कार्यरत करण्याचं काम या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी केलं. आणि त्यामध्ये मोठा भाऊ म्हणून जर कोणी भूमिका बजावली असेल गेल्या 25 वर्षामध्ये, तर ती अनिल भैया राठोड यांनी आतापर्यंत बजावलेली होती. आणि शेवटी कसं असतं की राजकारण करायचं म्हटल्यानंतर मतदारसंघ आपला जर मजबूत असेल, बळकट असेल आणि मतदारसंघातील जर बांधणी चांगली आपण करू शकलो तरच पुढचं राजकारण जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येतं, याची जाणीव सर्वच नेत्यांना होती. त्याच पद्धतीनं ती अनिल राठोड यांनाही होती. मग आता हे अनिल राठोडांचं जे हिंदुत्ववादी राजकारण होतं ते नेमकं कसं पुढं आलं ते पण आपल्याला या ठिकाणी मुद्दामून लक्षात घेतलं पाहिजे की नगर शहरामध्ये त्या काळामध्ये अरुण काका जगताप, म्हणजे संग्राम भैया जगतापांचे जे वडील होते, त्यांचं राजकारण नगर शहरामध्ये जोरात मध्ये होतं. तर अरुण काका जगताप असतील, शंकरराव घुले असतील, दादाभाऊ कळमकर असतील, या शरद पवारांशी विचारांशी नाळ जोडले गेलेले हे सर्व जे नेते होते त्यांच्या विरोधामध्ये राजकारण करण्याचा वसा जो आहे तो अनिल राठोडांनी या ठिकाणी उचललेला होता. आणि त्यांच्याबरोबर भाजपची मजबूत साथ तेव्हा त्यांना त्या काळामध्ये मिळालेली होती. आणि किंबहुना
अनिल राठोड आणि भाजप यांनी मिळून जी भूमिका हिंदुत्वाची स्ट्रॉंग त्या काळामध्ये घेतली, त्या भूमिकेमुळे जवळपास 25 वर्ष हा मतदारसंघ पूर्णपणे अनिल राठोड यांच्या बरोबर कायम सातत्यानं राहिला. म्हणजे राठोड यांचा विजय किंवा राठोड यांची जी भूमिका किंवा राठोड यांचं जे राजकारण आहे, ते राजकारणच मुळामध्ये जगताप कोतकर गटाविरुद्ध एस्टॅब्लिश झालेलं असं राजकारण होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या हिंदुत्ववादी विचारांच्या राजकारणाला जर शह द्यायचा असेल, तर जगताप गटाला सुद्धा दुसरे जे मतदार आहेत, अल्पसंख्याक मतदारांना चुचकरण्याचं काम हे 100% करावं लागणार होतं, कारण त्याच्याशिवाय मतांची बेगमी करण्याचा दुसरा पर्याय हा त्यांच्यापुढे नव्हता. आणि त्यामुळे त्यांचं जे राजकारण होतं ते अल्पसंख्याकांभोवती हे सातत्यानं फिरत राहिलेलं राजकारण होतं. आणि त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये म्हणजे 2014 मध्ये अनिल राठोडांचा पराभव झाला. याला काही कारणं वेगळी त्या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अनिल राठोडांचं निधन झालं, त्यानंतर आजतागायत राठोड यांची जी काही निधनामुळे जी पोकळी हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्याची जी निर्माण झाली नगरमध्ये, ती पोकळी भरून काढण्याचं काम दुसऱ्या कोणत्याही नेत्याला या ठिकाणी करता आलेलं नाही, हे अतिशय वास्तव असं या ठिकाणी आहे. मग आता त्याच्यामध्ये भाजपलाही ते काही जमलं नाही, शिवसेनेला काही जमलं नाही. काळाच्या ओघामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली. भाजपचं वर्चस्व राज्यामध्ये जरी वाढलं, तरी नगर शहरामध्ये मात्र म्हणावा तसा पगडा हा भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेला नाही. पण असंही म्हटलं जात आहे की आता अधिवेशन सुरू होतं आणि मुंबईतनं ज्यावेळेस अमोल मिटकरी यांचे संवाद साधला, त्यावेळेला त्यांचं एक म्हणणं असं आलं की त्यांच्या मतदारसंघात अल्पसंख्याक मतं त्यांना मिळालेली नव्हती, त्यातून कदाचित त्यांनी तशी भूमिका घेतली असावी. मग या निमित्ताने असाही प्रश्न उपस्थित होतो की नगर विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांना खरंच तशी मतं मिळाली नाहीयेत. किती मतं कळमकर यांच्याकडे गेली होती, काय नेमकं खरंय? नाही, आता या मुद्द्यावर मी येतो. मी तुम्हाला ही म्हणजे सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी ही जी नगर मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे राजकारणाची, ती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला की अनिल राठोड यांच्यानंतर ही हिंदुत्ववादी नेतृत्वाची जी पोकळी होती ती नगर शहरामध्ये तशीच कायम होती. ती अगदी आतापर्यंत म्हणजे 6 महिन्यापूर्वीपर्यंत तो प्रश्न तसाच प्रलंबित होता. आता तुम्ही जसं म्हणताय की लोकसभेचं आपण एक याच्यामध्ये आधी उदाहरण घेऊ, कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेच्या आधी या ठिकाणी झाली. लोकसभेला सुजय विखे पाटलांची जी उमेदवारी होती ती भाजपाची उमेदवारी त्या ठिकाणी होती. आणि सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे असतील, हे सुद्धा यापूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्या विचारधारेशी त्यांची नाळ जोडलेली होती, पण त्याच्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती. आणि मग त्यांच्या विरोधात कोण द्यायचं, तर म्हणून निलेश लंके जे आहेत, यांना शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र मिळून आणि काँग्रेस पक्ष अशा तिघांनी मिळून ही उमेदवारी निलेश लंके यांना दिली. आता निलेश लंके आणि सुजय विखे यांची ही जी निवडणूक झाली ती पक्षीय विचारधारेच्या अनुषंगानं कितपत झाली आणि सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या व्यक्तिगत संघर्षातून किती रंगली, हा मुद्दा थोडासा अभ्यासाचा आहे असं मला वाटतं व्यक्तिशः. आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये कसं झालं की जर भाजपला हिंदुत्ववादी मतदान करणार असेल, तर मग अँटी हिंदू असलेला जो मतदार आहे तो मतदार हा आपल्याला कॅप्चर करावा लागेल. या विचारधारेतून निलेश लंके आणि त्या सगळ्या पक्षांनी मग एकत्रितपणे अँटी हिंदू म्हणजे मग मुस्लिम असतील, बाकीचे अल्पसंख्याक अजून कोणी असतील, या सर्व मतदारांच्या पॉकेट्सवर आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी केलं होतं. आणि याचा एकत्रित परिणाम मग त्याच्यामध्ये अंतर्गत गोष्टी बऱ्याच आहेत. मग भाजपमधली नाराजी आहे, सुजय विखेंनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक असेल किंवा काय काय बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जर आपण पाहिलं तर सुजय विखेंचा या मतदारसंघामध्ये लोकसभेला धक्कादायकरित्या हा पराभव झालेला आहे. आणि या वेळेला
एक गोष्ट प्रत्कर्षाने लक्षात आली की भाजपच्या विचारांना किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या विचारांना जर मानलं गेलं नाही मनापासून, तर त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये उलटापालटा होऊ शकतो, हे प्रत्येक राजकारणी नेतृत्वाला हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. त्या पाठोपाठ विधानसभेची निवडणूक आली आणि मला मला विधानसभेच्या तुम्हाला तिथं परत आणायचं आहे की हा 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं, एक प्रकारे भाजप त्याला वोट जिहाद म्हणतं. जर हो हे नगर शहरामध्ये घडलं असेल, त्यातून जगतापाशी भूमिका घेतायत, तुम्हाला हा मुद्दा किती वेगळा वाटतो? नाही, मला त्याच्यात काही असं फार म्हणजे विचार करावा असं काही तो मुद्दा मला वाटत नाही. हम्म, 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 त्याची काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगेन बोलण्याच्या ओघामध्ये. आपण विधानसभेवर येऊयात. तर हम्म, विधानसभेला मग अभिषेक कळमकर हा हम्म, उमेदवार या सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी दिला आणि हा संग्राम जगताप यांच्या विरोधातला उमेदवार होता. आता संग्राम जगताप यांची जी उमेदवारी होती ती होती अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. मुळामध्ये नगर शहरात मध्ये राठोड यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राजकीय नेत्यांनी, म्हणजे ज्यांची जडणघडण नगरच्या या शहराच्या मातीत झाली राजकारणामध्ये, अशा सर्व नेत्यांनी ज्या जगताप घराण्याला विरोध केला प्रचंड, त्यांची तळी उचलण्याची पाळी वेळ ही या भाजप आणि या सगळ्या लोकांवर येऊन ठेपली. हम्म, आणि मग याचा अर्थ यांनी असा लावला की जर असं झालं असेल तर भाजपमधले काही नाराज, शिवसेनेमधले काही नाराज आणि नाराज हिंदुत्ववादी सर्व संघटना ह्या आपलं मतदान जे आहे ते जगतापांवर व्यक्तिगत असलेली नाराजी प्रगट करण्याच्या उद्देशानं हे दादाभाऊ म्हणजे अभिषेक कळमकर जे आहेत ते त्यांच्या पारड्यामध्ये मतांचं भरघोस दान टाकतील, असा एक समज हा त्यांचा पण झाला होता. आणि ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त मतदानाचे जे पॉकेट्स होते ते म्हणजे हम्म, साहजिकच दुखावलेले, जे हिंदुत्ववादी पगड्यापासून दुरावलेले किंवा त्यांना विरोध करणारी जी काही घटक आहेत मतदानाचे, हम्म, त्यांच्यावर यांनी सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. आणि म्हणून त्या काळामध्ये निलेश लंके यांचा सुद्धा प्रचाराचा जो झपाटा होता हम्म. कळमकरांसाठी, तो सुद्धा खूप कामाला आला आणि त्यांचा लोकसभेतला अनुभव त्यांनी या ठिकाणी नगर शहरामध्ये पुरेपूर वापरला होता आणि मला म्हणून मग ती सभा कळमकरांचा आठवते विजय. नगरमध्ये, ज्या वेळेला हा निलेश लिंकेने एक सभा घेतली होती नगरमध्ये आणि त्या अभिषेक कळमकरांना बाजूला उभं केलं आणि भावी आमदार असा त्यांचा हो उल्लेख हो केलेला होता. म्हणजे पूर्णतः पाठिंबा त्यांनी कळमकरांना जगतापांच्या विरोधामध्ये दिलेला होता. हो हो हो. मग त्यांचा उद्देशच तो होता ना. हम्म, त्याच्यामुळं ही विधानसभेची निवडणूक अशा पद्धतीनं पार पडली. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की इतकं होऊन सुद्धा संग्राम जगताप तर विजयी झाले. मग संग्राम हम्म, जगतापांच्या विजयाचं विश्लेषण आपण करणार कसं? तर त्याच्यामध्ये आता झालेलं असं आहे की सोशल मीडिया असेल किंवा विविध माध्यमं असतील, या माध्यमांमधून हम्म, राज्याच्या हम्म, राजकारणाचा आणि देशाच्या राजकारणातील बदलते जे मतप्रवाह आहेत ते हम्म, थेटपणानं हे मतदारांपर्यंत हम्म, पोहोचतायत. आणि त्याच्यामुळे हम्म, विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा जो घटक आहे याचा परिणाम हम्म, लोकांच्या मनामध्ये झाला. आणि मग सुरुवातीला असं झालं की भाजपचा कमळ जर इथं नाही तर मग आम्ही घड्याळावर शिक्का का मारायचा, संग्राम हम्म, जगतापांना निवडून का आणायचं. पण या हा नरेटिव्हच्या मुद्दा महत्वाचा. संदर्भामध्ये, हा या नरेटिव्हच्या या विचारांच्या संदर्भामध्ये भाजपच्या वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या जे नेतृत्व होतं त्यांनी अतिशय समर्पक अशी उत्तरं त्या काळामध्ये प्रचार सभेतून दिलेली आहेत की आता आपल्याला कसंही करून विधानसभेमध्ये सत्ता मिळवायची आहे आणि अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब आणि आपली ही युती आहे. त्यामुळं इथं चिन्ह कोणतंही असलं तरी आपल्याबरोबर त्यांची युती असल्यामुळे या महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि याचा परिणाम हा नक्कीच झाला. कारण जी भाजपची पारंपरिक जी कमळावर जाणारी जी काही मतं होती ती पारंपरिक मतं अत्यंत विचारपूर्वक ही संग्राम जगतापांना या ठिकाणी मिळालेली आपण तुम्ही पाहतो आणि खूप म्हणून तो विजय सविस्तरपणे हा त्यांचा झालेला. तुम्ही खूप सविस्तरपणे नगर विधानसभा किंवा नगर दक्षिण सगळ्या मतदारसंघाचं राजकारण उघडून सांगितलं, गटातटाचं राजकारण सुद्धा सांगितलं. पण
आता या निमित्ताने महत्वाचा मुद्दा काय की ज्या पद्धतीने संग्राम जगताप हे भूमिका घेत आहेत ती भूमिका राष्ट्रवादीच्या मूळ विचारांच्या विरोधात आहे आपण असं म्हणूयात, कारण त्याचा दावा खुद्द अजित पवार अनेकदा करत असतात. बरोबर. त्यांनी एका बैठकीला जगतापांना मुंबईमध्ये बोलावलं होतं, पण संग्राम जगताप त्या बैठकीला गेले नाहीत आणि आम्ही वारीमध्ये चाललोय असं म्हणून त्यांनी उत्तर दिलं. आता मंगळवारी देवगिरी बंगल्यावरती दोन्ही नेत्यांची बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये चर्चा झाली आहे. पण या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतोय की अक्कलकोटची सभा झाली, पाथर्डीची सभा झाली, नगर शहरातली सभा झाली किंवा अनेक ठिकाणी हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये संग्राम जगताप गेले, तिथं भाषणं केली, वादग्रस्त विधानं केली. त्याच्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजितदादा जगतापांवरती कारवाई करण्यास का धजावत नाहीये, एक प्रकारे आपण कारवाई का करत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करूयात. आणि यामागची कारणं तुम्हाला काय आहे की अशा कारणामुळे अजितदादा त्यांच्यावरती कारवाई करत नाहीये किंवा कारवाई करण्याचं धारिष्ट्य दाखवत नाही? बरोबर आहे. मला असं वाटतं की ही अजितदादांची राजकीय अपरिहार्यता आहे. कारण एकदा भाजप बरोबर तुम्ही हातमिळवणी केल्यानंतर भाजपच्या भूमिकेवर टीका करणं आणि त्यावर त्या फेवरमध्ये कुणी बोलणारा आपला आमदार असेल तर त्याच्यावर कारवाई करणं हे काही अजितदादा धाडसाने करू शकतील असं आता मला तरी काही वाटत नाही. अजितदादांसाठी हा विषय थोडासा नाजूक पातळीवरचा आहे असं म्हणावं लागेल आणि अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्याचं धाडस अजितदादा दाखवतील असं मला व्यक्तिशः काही वाटत नाही. कारण अजितदादांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास जो काही आपण बघितलेला आहे आणि त्याच्यामुळं तो काही निर्णय हा घेतील असं काही शक्यता फारशी नाही. आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक त्यांचा पक्ष आहे आणि ते आहेतच, ते राहतील पण. मग दोन्ही विचारधारेंना बरोबर घेऊन पुढचं राजकारण कसं करता येईल याच्या अनुषंगानं काहीतरी विचार हा राजकीय पातळीवर पक्षांशी बोलून त्यांचा सुरू असावा असंच या त्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून दिसत आहे. तुमचा पक्ष कोणता आहे हा विषय नंतर आहे, परंतु तुमचा जर मतदारसंघ मजबूत नाही राहिला आणि ज्या मतदारांच्या पॉकेट्सवर तुम्ही निवडून येता त्या पॉकेट्सला जर तुम्ही विश्वासात घेतलं नाही तर पुढची 20-25 वर्ष राजकारण करण्याचा तुमचा मार्ग खुंटल्यात जमा होईल. त्याच्यामुळं आत्ताच आमदार झाल्यानंतर आत्ताच जर त्यांनी तो विचार केला असेल की नगर शहराची परंपरा ही जर हिंदुत्ववादी विचारांची असेल तर मग आपण हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेऊन न्यायला काय हरकत आहे असा त्यांनी राजकीय सोयीचा विचार. हाच मुद्दा जर आपण लार्ज स्केलवरती जर विचार केला तर आता पालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपंचायती, ग्रामपंचायत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की 500 किंवा 1000 मतं सुद्धा अनेकदा निर्णय ठरतात. आणि अजितदादांच्या मतांचा जो चंक आहे किंवा अजितदादांची जी पक्षाची जी मतं आहेत ती शरद पवारांकडून त्यांच्याकडे पक्ष जरी त्यांच्याकडे आलेला असला तरी सुद्धा ते भाजपसोबत गेल्यानंतर सुद्धा आम्ही भाजपसोबत गेलेलो असलो तरी सुद्धा आमची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष अशीच आहे. मग या निमित्ताने प्रश्न असाही आहे की जर जगताप अशी भूमिका घेत असतील तर त्याचा फटका आगामी पालिका निवडणुकांमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला होऊ शकतो. या मागचं राजकारण आणि पडद्यामागे अशा काही गोष्टी नगरमध्ये बदलू शकतात का, याची संभावना किती आहे? हा, मला याची संभावना काही फारशी वाटत नाही, कारण मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पक्षीय विचारधारेशी निगडीत असतात असं काही मला वाटत नाही. कारण त्या त्या प्रभागामध्ये जो कुणी ज्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहणारा उमेदवार आहे तो उमेदवार जर तेवढा सक्षम असेल आणि लोकांमध्ये जर त्याचं नेतृत्व हे मान्य असेल तर लोक त्याच्या बरोबर राहतात, मग भले तो कोणत्याही पक्षाचा का असेना. ही आतापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधली वास्तवता आहे. आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधलं जे काही प्रचलित राजकारण करण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जे मातब्बर आहेत त्यातले वेगवेगळे मार्ग अवलंबणारे ते त्या त्या मार्गाने आपला आपला उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे याचा काही फारसा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की संग्राम जगताप जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यावर जर वॉर्डामध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी जर पक्षाने दिलेली असेल आणि त्यांनी जर उमेदवार दिले असतील तर त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पण संग्राम जगताप
100% घेणार. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही असा विचार करा उलटा, की पूर्वी तर फक्त अल्पसंख्याक मतांच्या भरोश्यावरच संग्राम जगतापांचे उमेदवार होते, आणि मग आता या बदलत्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार हिंदुत्ववादी विचारांच्या मतदानावर सुद्धा निवडून येऊ शकतात ना. म्हणजे विचारच करायचा झाला तर ही दुसरी बाजू त्या ठिकाणी त्याची आहे. त्यामुळे मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. दुसरा एक मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला की आपण आता नगरचं राजकारण बदलताना बघतोय. संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेत असले तरी सुद्धा आता सुजय विखेंनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे जगतापांच्या समर्थनार्थ जी रॅली किंवा जी सभा नगरमध्ये झाली तिथं सुजय विखे आलेले होते आणि त्यांनी एक विधान केलं की जो हिंदू हित में काम करेगा वही देश पे राज करेगा. अर्थात विखे पाटलांचं ज्या राजकारणाचा कूस आहे तो आता आपण बदलताना पाहतोय. या पाठिंब्यामागचं गमक काय किंवा यामागचं राजकारण काय काय दोन्ही नेत्यामध्ये काय शिस्त आहे आगामी वर्षांमधलं राजकारण पाहून? सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये फार पूर्वीपासून तसे मैत्रीचे संबंध आहेत. अनेकदा म्हणजे नगरमध्ये जेव्हा नितीन गडकरींचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये संग्राम जगताप हे व्यासपीठावर होते, त्यांनी त्यांचा सत्कार वगैरे केलेला होता. आणि आता जर तुम्ही जर म्हणाल की परवाच्या जी काही रॅली हिंदुत्ववादी संघटनांची नगरमध्ये निघाली त्यामध्ये सुजय विखेंचा सहभाग हा लक्षणीय असा ठरला. ज्या मतांमुळे हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाची उमेदवारी घेऊन सुद्धा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखेंना पराभव पत्करावा लागला, त्याच मतांच्या विरोधामध्ये जर संग्राम जगताप आपलं अस्तित्व घट्ट करत असतील तर संग्राम जगतापांच्या माध्यमातून पुढची लोकसभा ही भक्कम करणं यासाठी सुजय विखेंनी काम करायचंच नाही का? मग राजकारण कशाच्या भरोशावर करणार सुजय विखे? म्हणून आणि आता विखे हे भाजपमध्ये आहेत, भाजपची भूमिका हिंदुत्ववादी आहे आणि ती त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. त्यामुळं हिंदुत्ववादी विचारांची भूमिका घेऊन जर एखादा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार हा जर पुढे जाणार असेल आणि त्याच्या समर्थनार्थ जर रॅली नगर शहरामध्ये निघत असेल तर सुजय विखेंनी व्यासपीठावर येणं आणि जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अपेक्षित आहे. याच्यामध्ये नवीन मला तरी काही वाटत नाहीये. पण आता या निमित्ताने अनेक लोकांनी अरुण जगताप यांच्या राजकारणाची आठवण केली. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने जगतापांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं की अरुण जगताप यांचं राजकारण वेगळं होतं. पण आता तुम्ही नगरचं राजकारण एवढ्या दिवसांपासून पाहतायत, काय तुम्हाला मूलभूत फरक वाटतात की हे अरुण जगताप यांचं राजकारण होतं आणि आता संग्राम जगताप ज्या पद्धतीने राजकारण करतात, काय फरक काय त्याच्यामध्ये? नाही, अरुण जगतापांचं जे राजकारण होतं त्यावेळची राजकीय परिस्थितीला अनुसरून त्यांचं ते राजकारण होतं. त्यावेळेला कुठं भाजप मजबूत होती, कुठं शिवसेना मजबूत होती. आता परिस्थिती बदललेली आहे ना. मग आता बदलत्या परिस्थितीमुळे पुढच्या काही वर्ष जर राजकारण टिकवायचं असेल आणि निवडणुकीमध्ये यश जर मिळवायचं असेल तर त्या पक्षांच्या विचारधारेच्या अनुषंगानं जी काही भूमिका मांडली जात आहे पक्षांच्या नेत्यांकडून त्या भूमिकेचं समर्थन करत त्याच दिशेनं पुढे जाणं हा अतिशय योग्य असा मार्ग संग्राम जगतापांनी निवडलेला आहे. त्यामुळं तो काळ गेला. अरुण काका जगताप ज्या काळामध्ये राजकारण करत होते त्यांचा तो काळ, ती परिस्थिती, त्यावेळचे नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा हा सगळा विषय आता काहीसा बाजूला पडलेला आहे. तर आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेतात, जी भूमिका सातत्याने भाजपची मानली जाते किंवा भाजपचे नेते अशा पद्धतीने भूमिका घेत असतात, तर आता असं मानायला जागा आहे की आता विधानसभा निवडणूक संपल्यानंतर संग्राम जगतापांचा प्रवास हा हिंदुत्ववादी पक्षांकडे झालाय. आगामी काळामध्ये ते राष्ट्रवादी सोडून अन्य हिंदुत्ववादी पक्षाचा म्हणजे शिवसेना किंवा प्रामुख्याने भाजपचा विचार करू शकतात अशी सध्याची स्थिती आहे का आणि तुम्हाला तसं वाटतं का? ही स्थिती आजची नाहीये, हे पहिल्यापासून आहे हा विषय. कारण नगरमध्ये त्या अनुषंगानं अनेक वर्षांपासून चर्चा पण चालू आहे आणि भाजप प्रवेशाच्या दृष्टीनं त्यांची चाचपणी ही काही वर्षांपासूनच चालू होती, हे तितकं सत्य आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर तो पक्ष सोडून भाजपमध्ये ते प्रवेश करतील आता इमिजिएट,
याची शक्यता काही मला फारशी वाटत नाहीये. कारण पुढचे बरेच कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये असू शकतात. परंतु राजकीय भवितव्याचा जर विचार केला तर नगर शहरामध्ये जर प्रबळ असं राजकारण जर करायचं असेल तर हिंदुत्ववादी विचारांच्या बरोबरच राहावं लागेल. हे जे गुपित आहे हे संग्राम जगतापांनी बऱ्यापैकी ओळखलेलं दिसतंय आणि त्या अनुषंगानं त्यांची ही वाटचाल इथून पुढे चालू झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. धन्यवाद अनिरुद्ध सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकला वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली. एकूणच नगर दक्षिणचं राजकारण किंवा नगर शहराचं राजकारण, अनिल राठोडांपासून शिवसेनेचा उदय, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा आमदार तिथून निवडून येणं, महानगरपालिकेचं राजकारण, इतकंच नाही तर वार्डात ज्या पद्धतीने गोष्टी घडतात त्या सगळ्या तुम्ही आम्हाला अगदी सविस्तरपणे समजून सांगितल्यात. संग्राम जगताप कशा पद्धतीने हिंदुत्ववादी झालेत, राष्ट्रवादी का त्यांच्यावरती कारवाई करत नाहीये, आगामी राजकारण म्हणून ते कशा पद्धतीने पुढे जात आहेत, सुजय विखेंचा पाठिंबा त्यांना काय आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सगळं राजकारण नगरचं उलगडलं, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्हाला नेमकी याबद्दलचे काय प्रश्न आहेत, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा मुंबई तक.